हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आहे ते पाहणार आहोत। हेवी साईजचा ब्लाऊज आहे हा। चेस्ट साईज आहे 42 इंच। बऱ्याच वेळा हेवी साईजच्या ब्लाऊजचं फिटिंग करताना फिटिंग व्यवस्थित येत नाही, तर त्याचं फिटिंग व्यवस्थित कसं करायचं हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। तर चला पाहूयात हेवी साईजचा ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं। आता आपण बॅकचा गळा, फ्रंटचा गळा आणि जे काही स्लीव्ज वगैरे आहेत ते ब्लाऊजला पूर्ण शिवून झालेलं आहे आपलं। आता आपण फिटिंग कशी करायची ते पाहूयात। आता हा जो ब्लाऊज आहे, हे पाहू शकता, हा ब्लाऊज मीच फिटिंग केलेला आहे आणि मीच शिवलेला आहे। सेम 42 इंच साईज चेस्ट आहे। याची फिटिंग पाहू शकता किती सुंदर आलेली आहे। कुठेही ओव्हरलॉक वगैरे केलेलं नाही, इन आउट करून फिटिंग केलेलं आहे। त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग पण छान दिसतं आणि ब्लाऊज वेअर करायला पण छान होतो। चला तर आता फिटिंगला सुरुवात करूया। फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो की जे ब्लाऊजची उंची आहे ती कुठेही कमी जास्त होणार नाही ह्याची काळजी घेणं। आता मी तुम्हाला आतल्या साईडने अस्तरच्या बाजूकडून दाखवते। हे जे खालचं टोक आहे योगपट्टीचं ते आणि वरचं जे आर्महोलचं जे टोक आहे, दोन्ही साईडचं बॅक साईड आणि फ्रंट साईड मी चॉकने मार्किंग करून दाखवते। हे पहा, बॅक साईड आणि फ्रंट साईड सिलाई बरोबर आपण त्याच मार्जिनवर आली पाहिजे, एकसारखी उंची आली पाहिजे आणि स्लीव्जचं पण सेम त्याच पद्धतीने उंची आली पाहिजे। जर उंची कमी जास्त झाली किंवा आर्महोल बॅकचं आणि फ्रंटचं खालीवर झालं तर ब्लाऊजचं फिटिंगही चुकतं आणि ब्लाऊजचं फिनिशिंगही चुकतं। त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे। थोडं कमी जास्त असेल तर तेही थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं। आता 4 टक्स असेल तर आपण टक्समध्ये ॲडजस्ट करू शकतो आणि कटोरी असेल तर स्लीव्जचं जे काही आपण जिथे स्लीव्ज जोडतो त्या आर्महोलमध्ये ॲडजस्ट करू शकतो। तर चला मी तुम्हाला फिटिंग दाखवते आणि जर कुणाला हा प्रॉब्लेम असेल की कमी जास्त कसं करायचं तर तसं व्हिडिओमध्ये कमेंट करून मला सांगा की ॲडजस्ट कुठे करायचं, तर मी तुम्हाला ते करून दाखवेल 4 टक्स ब्लाऊजचं आणि कटोरी ब्लाऊजचं। तर चला आता फिटिंग करताना सुरुवात स्लीव्जच्या बाजूकडून करायची आहे। स्लीव्जचे दोन्ही टोकं व्यवस्थित जुळवून धरायचे आहेत आणि मग त्यावरती शिलाई मारायची आहे। हे अशा पद्धतीने स्लीव्जचे दोन्ही टोकं आणि आर्महोल, बॅक आर्महोल आणि फ्रंट आर्महोलचे टोक एकमेकांवर आले पाहिजे आणि मग ते झाल्यानंतर खालचे टोक म्हणजे खालचा जो भाग आहे बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा तेही बरोबर एकमेकावरती सेट झाले पाहिजेत आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची। कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। 4 टक्स असेल तर जो आपण सेंटरचा जो टक्स मारलेला आहे त्यामध्ये थोडंसं शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता आता इथे मी शिलाई मारलेली आहे। दुसऱ्या बाजूनेही मी तुम्हाला करून दाखवते। आता दुसऱ्या बाजूकडून मी खालच्या बाजूने करून दाखवते। खालच्या बाजूने जर करणार असाल तर सेम त्याच पद्धतीने अगोदर खालचे दोन्ही टोकं जुळवून घ्यायचे आहेत आणि मग 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना बॅक आर्महोल, फ्रंट आर्महोल बरोबर व्यवस्थित आहेत ना एकमेकावरती ते बघायचं आहे आणि त्यानंतर मग स्लीव्जचे दोन्ही टोकं बरोबर जुळवून धरायचे आहेत आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे। आता जो काही एक्स्ट्राचा भाग आहे शिलाई मारल्यानंतरचा कडेचा तो आपण कट करून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता बॅकचा पार्ट थोडासा एक्स्ट्राचा वाटतोय तर तो मी कट करून घेते। एक्स्ट्राचे धागे कट करून घेतले की हा भाग आपण अशा पद्धतीने उलटवून घ्यायचा आहे। आता आपण अस्तरच्या बाजूकडून फिटिंग करणार आहे। अशा पद्धतीने फिटिंग करणे ह्यालाच इन आउट म्हणतात आणि अशा पद्धतीने जर इन आउट करून फिटिंग केली तर तुम्हाला ब्लाऊजला ओव्हरलॉक करण्याची गरज भासत नाही आणि ब्लाऊजचं फिनिशिंगही खूप सुंदर दिसतं। तर पहा, आता दोन्ही भाग अशा पद्धतीने पलटवून घ्यायचेत अस्तरच्या बाजूकडून आणि मग सगळ्यात अगोदर आपण शिलाई मारणार आहोत। जिथे भाग आपण उलटून घेतलेला आहे त्या भागावरती 1/4 इंच शिलाई मारायची। हे पाहू शकता अशा पद्धतीने पुन्हा हे भाग जुळवून घ्यायचेत आणि त्यावरती 1/4 इंच शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना व्यवस्थित ब्लाऊज सेट करायचं आहे आणि मग शिलाई मारायची।
पाहू शकता इथे खाली वर कुठंही दिसत नाही आहे, कुठेही कोपरा अलीकडे पलीकडे दिसत नाही आहे. एकदम सेम खालचे टोक खालच्या बाजूचं कमरेच्या बाजूचं टोक कमरेवरती आणि आर्महोलचं बरोबर आर्महोलवरती आणि स्लीव्जवरती अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर ब्लाऊज कुठेच कधीच ओढल्यासारखा किंवा खेचल्यासारखा वाटत नाही आणि कुठंही एक्स्ट्राचा भाग कट करायचा. आता आपण दोन्ही बाजूने त्याच पद्धतीने 1/4 इंच शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण पाहणार आहोत फिटिंग. आता मी फिटिंगचं ब्लाऊजचं यूज करणार आहे. तुम्ही जर अंगावर माप घेतलं असेल तर तशी मापं टाकू शकता, पण मी इथे तुम्हाला ब्लाऊजवरतीच फिटिंग कसं करायचं ते दाखवते. तर जो मापाचा ब्लाऊज आहे तो अशा पद्धतीने स्लीव्जवरती स्लीव्ज ठेवायचे आहे आणि स्लीव्जच्या आतली जी शिलाई आहे त्या शिलाईचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने चेस्ट साईजचं पण आहे. चेस्ट साईजचं पण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. बरोबर पुढच्या साईडचे हुकचे टोक एकमेकावर ठेवायचे आणि सेंटरला अशा पद्धतीने खून करून घ्यायचे. त्यानंतर खालचा भाग कमरेचा भाग, तर कमरेच्या भागालाही सेम त्याच पद्धतीने योकपट्टीला योकपट्टी लावायची आहे. अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करताना शिलाईचा जो आतला धागा आहे तिथे मार्किंग करायचे आणि मग शिलाई मारायची. पाहू शकता किती सरळ अशी आपली शिलाई येणार आहे. एकदम सरळ रेषेत आपल्या ब्लाऊजचं फिटिंग होणार आहे. हे आपण मेजरमेंट घेतोय त्यावरूनच लक्षात येते की अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर सरळच फिटिंग येणार आहे. तर दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने करायचे, पण दुसऱ्या बाजूने आता परत तो ब्लाऊज घेण्याची गरज नाही आहे मापाचा. आपण हे जे स्लीव्ज आहेत ते स्लीव्ज त्या दुसऱ्या स्लीव्जवर ठेवून मग चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून मेजरमेंट घेऊ शकतो. हे अशा पद्धतीने ही स्लीव्ज या दुसऱ्या स्लीव्जवर ठेवायचे आणि चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ त्याच मार्किंगनुसार खाली शिलाई मारून घ्यायची आहे. हे आता जिथे मार्किंग केलेलं आहे तिथून शिलाई सरळ खाली घ्यायची आर्महोलपर्यंत आणि आर्महोलपासून खाली अशा पद्धतीने खाली शिलाई लॉक करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि खाली लॉक करून घ्यायचं आहे. स्लीव्जच्या बाजूने आणि खालच्या बाजूने शिलाई लॉक करायची आहे. पाहू शकतो किती सुंदर असं आपलं फिटिंगचं मेजरमेंट आलेलं आहे आणि ब्लाऊजचं फिटिंग होणार आहे. तर आता आपण हा ब्लाऊज आहे या ब्लाऊजला कमरेचा भाग लावून बघूया. जो फिटिंगचा मापाचा ब्लाऊज आहे तो आपण जो ब्लाऊज शिवतोय त्याला लावून बघतोय तर एवढा भाग जास्तीचा आहे. तर आता हा आपण दोन्ही बाजूने जवळजवळ अर्धा इंच फिटिंग केल्यानंतर हा भाग व्यवस्थित होणार आहे आणि ब्लाऊजचं फिटिंग पूर्ण होणार आहे. तर आता आपण पाहूयात चेस्टचं फिटिंग बरोबर आलेलं आहे. आता जिथं योकपट्टी आहे तिथं पण एकदा फिटिंग पाहायचं आहे, कारण बऱ्याच वेळा तिथं प्रॉब्लेम होतं. तर तिथे थोडंसं अलीकडं आलेलं आहे. आता अशा पद्धतीने खाली तर अर्धा इंच आणि योकच्या साईडला 1/4 इंच थोडंसं लूज होतं, तर तिथे बरोबर आपण फिटिंग करून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने फिटिंग करायची. आता दुसऱ्या बाजूने पण सेम आपल्याला तेवढाच भाग ॲडजस्ट करावा लागेल, कारण जवळजवळ 2 इंचाचं 1.5 पाऊण 2 इंचाचा भाग एक्स्ट्रा होता, तर तो आपल्याला दोन्ही बाजूने सेट करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता चेस्ट थोडीशी लूज आहे इकडची, तर इथे मार्किंग करायची आहे. खाली पाहायचं आहे योकपट्टीच्या बाजूकडून पण पाहायचं आहे थोडंसं लूज आहे का आणि कमरेला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूने जर आपण अर्धा घेतलं तर बॅक साईड आणि फ्रंट साईड एकत्र असतं, त्यामुळे ही फिटिंग व्यवस्थित होते आणि सरळ शिलाई वरती मारून घ्यायची. आता आपण परत एकदा चेक करूया की आपलं कमरेचं ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित आलं आहे की नाही ते. अशा पद्धतीने ब्लाऊजला पुन्हा जुळवून घ्यायचं आहे आणि पाहायचं आहे. पाहू शकता एकदम बरोबर असं फिटिंग आलेलं आहे, कुठेही कमी किंवा जास्त नाही आहे आणि आता आपला ब्लाऊजचं फिटिंग पूर्ण झालेलं आहे. आता फिटिंग पाहू शकता सरळ आलेले आहे. आता फिटिंगनंतर जे काही आपण एक्स्ट्राचे धागे मारणार आहोत तर ते कशासाठी, जर ब्लाऊज कमी जास्त लूज झाला तर शिलाई मारता येते. सपोज टाईट वगैरे झाला तर कमी जास्त करता यावं म्हणून हे आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत असतो. त्यावरती आपण 4 किंवा 5 शिलाई एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या असतात. त्याच शिलाई मी इथे मारून घेत आहे.
हे पहा अशा पद्धतीने मी जवळजवळ इथे 5 ते 6 शिलाई मारलेल्या आहेत. ब्लाऊज कधीही कमी जास्त जर झाला तर आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो. आता दुसऱ्या बाजूनेही सेम मी त्या एक्स्ट्राच्या शिलाई मारून घेते. आणि तुम्हाला जर माझी ब्लाऊजची फिटिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करून अवश्य सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, ब्लाऊजची फिटिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओची लिंक तुम्हाला अपलोड केल्या केल्या लगेच मिळावी. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करणं आवश्यक असतं. हे पाहू शकता ब्लाऊजचं आपलं फिटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण ब्लाऊजचं फिनिशिंग पाहूया एकदा कसं झालं आहे ब्लाऊज आपला. तर पाहू शकता एकदम आर्महोलचं भाग आर्महोलवरती आणि ब्लाऊजचं फिनिशिंग एकच नंबर आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज जुळवून घ्यायचा आहे आणि पाहायचं आहे की आपला ब्लाऊज खरंच परफेक्ट झाला आहे की नाही. हे पहा एकदम मस्त ब्लाऊज झालेला आहे फिटिंग करून. आणि फिटिंग पण एकदम हेवी चेस्ट साईज आहे तरीसुद्धा एकदम सरळ झालेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.